नमस्कार आणि आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा पवित्र स्थळाबद्दल बोलणार आहोत जे महाराष्ट्राच्या अगदी हृदयात आहे. हो. आणि हे केवळ एक प्राचीन मंदिर नाहीये. बरोबर. तर एका मोठ्या आध्यात्मिक यात्रेचा समारोप आहे असं मानलं जातं. अगदी. आपण चर्चा करत आहोत श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची. जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे, वेरूळ लेण्यांच्या अगदी जवळ. हो. आपल्याकडे आज श्री घृष्णेश्वर 12वे ज्योतिर्लिंगाची समग्र गाथा या पुस्तकातून काही माहिती आहे. आणि याच माहितीच्या आधारे आपण या मंदिरामागची कथा, त्याचा इतिहास, म्हणजे जो चढ उतारांचा आहे तो, हो, त्याचा इतिहास, मग त्याचं स्थापत्य, जे खूप सुंदर आहे. आणि त्याचं आजचं आध्यात्मिक महत्त्व, यावर जरा सविस्तर बोलूया. नक्की. सुरुवात इथून करू की हे 12 ज्योतिर्लिंगमपैकी 12वं आहे, म्हणजे शेवटचं. हो, शेवटचं. येळगंगा नदीच्या काठावर हे मंदिर आहे. शांत परिसर आहे अगदी. आणि ज्योतिर्लिंग म्हणजे काय यावरही थोडं बोलूया का? अनेकांना माहीत असेल, पण तरी. हो, थोडक्यात सांगूया. म्हणजे शिवाचा प्रकाशाच्या स्तंभातून प्रकट झालेला एक तेजस्वी अंश असं म्हणतात. बरोबर. त्यामुळे इथपर्यंतची जी यात्रा आहे ती फक्त एका ठिकाणी भेट देणं नाही राहत. नाही, एका मोठ्या प्रवासाची पूर्तता मानली जाते. अगदी. आणि या अंतिम स्थानाचं जे मूळ आहे ते एक खूप विलक्षण कथेत आहे. हो, घुष्मेची आख्यायिका, श्रद्धा आणि करुणेचा पाया आहे ती कथा. बरोबर. त्या कथेपासूनच सुरुवात करूया का? हो, नक्कीच करूया. कारण ती कथाच या मंदिराच्या काय म्हणतात त्याला आत्म्याला स्पर्श करते. ती गोष्ट आहे देवगिरी पर्वताजवळ राहणाऱ्या सुधार्मा नावाच्या ब्राह्मणाची. आणि त्यांची पत्नी सुदेहा. त्यांना संतान नव्हतं आणि त्याचं त्यांना खूप दुःख होतं. हो, त्या काळात हे जास्तच जाणवत असणार. तर सुदेहाने स्वतःचा एक मार्ग सुचवला. काय? तिने आपल्या पतीला सुचवलं की त्याने तिच्या धाकट्या बहिणीशी लग्न करावं. तिच्या धाकट्या बहिणीशी म्हणजे घुष्मेशी? हो, घुष्मा. आणि घुष्मा ही खूप मोठी शिवभक्त होती. तिची भक्ती तर म्हणजे खूपच विलक्षण होती असं ऐकलंय. हो तर. ती रोज 101 पार्थिव शिवलिंग बनवायची. पार्थिव म्हणजे मातीची. 101? हो, रोज. मग त्यांची मनोभावे पूजा करायची. आणि मग? जवळच्या एका तलावात त्यांचं विसर्जन करायची. हा तिचा नित्य नियम होता, कधीही न चुकणारा. काय श्रद्धा आणि काय सातत्य असेल. आणि याच भक्तीचं फळ म्हणा किंवा योगायोग. तिला पुत्रप्राप्ती झाली. घरात आनंद झाला असणार मग. खूप आनंद झाला. पण इथे कथेला एक वाईट वळण मिळतं. म्हणजे? सुदेहा, जी तिची मोठी बहीण होती, तिच्या मनात सौती मत्सर जागा झाला. अच्छा. आनंद फार काळ टिकला नाही तर? नाही. आणि त्या मत्सराने इतकं क्रूर रूप घेतलं की सुदेहाने घुष्माच्या लहान मुलाची हत्या केली. अरे देवा. आणि त्याचा मृतदेह त्याच तलावात नेऊन टाकला जिथे घुष्मा रोज शिवलिंग विसर्जनाला जायची. काय विचार करूनही अंगावर काटा येतो. कल्पना करा त्या परिस्थितीची. घरात मुलाचा मृतदेह सापडल्यावर केवढा आक्रोश झाला असेल. पण घुष्मा मात्र शांत राहिली. म्हणजे दुःख तर झालंच असणार, पण तिने आपला रोजचा शिवपूजेचा नियम नाही मोडला. मुलाच्या मृत्यूच्या दिवशीही? हो. ती नेहमीप्रमाणे 101 शिवलिंग घेऊन तलावाच्या काठावर गेली. हे तिच्या श्रद्धेची आणि संयमाची कमाल म्हणायची. खरंच. आणि तिथेच मग चमत्कार घडला. काय झालं? ज्या क्षणी तिने शेवटचं शिवलिंग पाण्यात विसर्जित केलं, त्याच क्षणी तिचा मुलगा पाण्यातून हसत खेळत जिवंत बाहेर आला. खरं? हो. आणि तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात भगवान शिव तिथे प्रकट झाले. वाव. तिच्या श्रद्धेचं फळ मिळालं तिला. शिव खूप प्रसन्न होते. त्यांनी सुदेहाला शिक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली, कारण तिने हे कृत्य केलं होतं. स्वाभाविक आहे. पण घुष्मेने काय केलं? इथेच घुष्मेचं मोठेपण दिसतं. तिने शंकराकडे आपल्या बहिणीसाठी क्षमा मागितली. क्षमा? स्वतःच्या मुलाच्या मारेकऱ्यासाठी? हो. तिला शिक्षा देऊ नका अशी विनंती केली तिने. हे खरंच म्हणजे अविश्वसनीय आहे. ही कथा केवळ चमत्काराची नाहीये मग? नाही, अजिबात नाही. ही भक्तीतून येणाऱ्या क्षमाशीलतेची आणि करुणेची कथा आहे. हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे खरं तर. अगदी बरोबर. आणि इथे अजून एक गोष्ट महत्वाची आहे. कोणती? घुष्मेच्या याच करुणेमुळे आणि निस्वार्थी वृत्तीमुळे भगवान शंकर आणखी प्रसन्न झाले. अच्छा. त्यांनी तिला वर मागायला सांगितला. तिने काय मागितलं? तिने स्वतःसाठी काही नाही मागितलं. तिने लोकांच्या कल्याणासाठी शिवाला विनंती केली. काय विनंती? की त्यांनी याच ठिकाणी ज्योतिर्लिंग रूपात कायम वास करावा. आणि शिवाने ती मान्य केली? हो. शिवाने तिची विनंती मान्य केली आणि ते तिथे घुष्मेश्वर या नावाने राहिले. घुष्मेश्वर म्हणजे घुष्माचे ईश्वर. बरोबर. किंवा आता आपण म्हणतो तसं घृष्णेश्वर. आणि तो तलाव? तो तलाव शिवालय तीर्थ म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही आहे तो तिथे. काय कथा आहे ही? म्हणजे श्रद्धा,
दुःख, चमत्कार आणि शेवटी करुणा सगळ्या भावना आहेत यात. हो, याच मजबूत पायावर हे मंदिर उभं आहे. पण मंदिराचा इतिहास पण आहे ना? हो, तोही तितकाच नाट्यमय आहे म्हणतात. म्हणजे विध्वंस पण पाहिला आहे आणि पुनर्जन्म पण. अगदी खरंय. या जागेचं प्राचीनत्व तर निर्विवाद आहे. म्हणजे शिवपुराण, स्कंदपुराण. अगदी रामायण महाभारतात पण उल्लेख आहेत म्हणे. हो, म्हणजे हजारो वर्षांपासून हे ठिकाण महत्वाचं मानलं गेलंय. पण इतकं प्राचीन आणि पवित्र असून सुद्धा या मंदिराला खूप हल्ले सहन करावे लागले ना? हो, विशेषतः 13व्या-14व्या शतकात दिल्ली सल्तनतच्या काळात. आणि नंतर मुघल-मराठा संघर्षाच्या काळात पण मंदिराची मोठी पडझड झाली. म्हणजे अनेक शतकं हे मंदिर अगदी दुर्लक्षित, जीर्ण अवस्थेत होतं. खूप काळ तसंच होतं. पण मग त्याचा जीर्णोद्धार कधी झाला? पहिला प्रयत्न झाला 16व्या शतकात. तो मालोजीराजे भोसले यांनी केला होता. मालोजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा. हो, तेच. त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार हाती घेतला. हे त्या काळात खूप धाडसाचं पाऊल असेल नाही, राजकीय अस्थिरता असताना. नक्कीच. हे केवळ धार्मिक कार्य नव्हतं, तर एका अर्थाने सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची सुरुवात होती ती. त्यांची समाधी पण आहे ना तिथे जवळ? आहे. मंदिराच्या जवळच आहे, पण थोडी दुर्लक्षित आहे सध्या. म्हणजे भोसले घराण्याने या मंदिराच्या पुनरुत्थानाची सुरुवात केली. पण आज जे आपण भव्य मंदिर बघतो, त्याचं मुख्य श्रेय जातं होळकर घराण्याला. होळकरांना. हो, मल्हारराव होळकरांच्या पत्नी होत्या गौतमीबाई. त्यांनी 1730च्या सुमारास पुनर्बांधणी सुरू केली. अच्छा. पण या कामाला खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेलं ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर. त्यांनी तर देशभर खूप काम केलंय मंदिरांचं, घाटांचं. अगदी. त्यांनी घृष्णेश्वर मंदिराचं खूप मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण केलं, त्याचा विस्तार केला. आणि तो जो कुंड आहे समोर, शिवालय तीर्थ, हो, त्या कुंड्याचाही जीर्णोद्धार त्यांनीच केला. खूप सुंदर बांधून काढला तो. याचा काही पुरावा आहे का? म्हणजे लिखित वगैरे? आहे ना. तिथे एक शिलालेख आहे, शके 1691चा, म्हणजे साधारण इसवी सन 1769 सालचा. म्हणजे या मंदिराचा इतिहास हा फक्त बांधकामाचा नाहीये? नाही, तो मराठा सत्तेच्या उदयाचं प्रतीक आहे. एका पडझडीनंतर पुन्हा उभं राहणाऱ्या हिंदू आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. बरोबर. याचा व्यापक संदर्भ बघितला पाहिजे. हो, मालोजीराजे आणि नंतर होळकरांनी केलेला जीर्णोद्धार हा एका मोठ्या सांस्कृतिक आणि राजकीय अस्मितेच्या पुनरुज्जीवनाचा भाग होता. म्हणूनच भारत सरकारने याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं असेल. अगदी 27 सप्टेंबर 1960 रोजी. इतिहासाचे हे टप्पे ऐकून खरंच खूप भारी वाटतं. आता जरा मंदिराच्या वास्तूकडे वळूया. म्हणजे त्याचं स्थापत्य, तिथली कला. हो, तेही काही कमी आकर्षक नाहीये. कसे ते? कोणती शैली आहे? हे मंदिर म्हणजे विविध शैलींचा एक सुंदर संगम आहे. मुख्यत्वे हेमाडपंथी शैली दिसते आपल्याला. हेमाडपंथी म्हणजे ती दगडांवर दगड रचून केलेली बांधणी ना? चुना न वापरता. बरोबर. एकमेकांत घट्ट बसतील असे खास घडवलेले दगड. त्यासोबतच भूमिज शैलीचाही प्रभाव दिसतो. आणि मंदिराचं शिखर ते उंच आहे ना? हो, 5 मजली शिखर आहे ते. त्यावर थोडा दक्षिण भारतीय मंदिर शैलीचा प्रभाव जाणवतो. आणि दगड कोणते वापरले आहेत? लाल आणि काळ्या रंगाचे ज्वालामुखीय दगड. आणि परिसरही मोठा आहे, सुमारे 44,000 चौरस फुटांचा. आतमध्ये सभामंडप आहे ना? तिथे खांब आहेत म्हणतायत. हो, सभामंडपात 24 दगडी खांब आहेत. आणि काय सुंदर कोरीवकाम आहे त्यांच्यावर. अच्छा, काय हे कोरीव कामात? काही खांबांवर यक्षांच्या मूर्ती आहेत. जणू ते मंदिराचं छत पेलून उभे आहेत असं वाटतं. आणि एका खांबावर हत्ती आणि नंदी एकत्र आहेत असं ऐकलंय? हो आहे. ते हरिहर भेटीचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे शैव आणि वैष्णव ऐक्याचं. आणि मध्यभागी अर्थातच नंदीची मोठी शांत मूर्ती आहे. आणि गर्भगृह? त्याबद्दल काय विशेष? गर्भगृह साधारण 17 फूट बाय 17 फुटांचा चौरस आहे. आणि इथलं ज्योतिर्लिंग? हो, ज्योतिर्लिंग पूर्वेकडे तोंड करून आहे. आणि त्याची जलाधारी म्हणजे गोमुखी ती सुद्धा पूर्वेलाच आहे. अच्छा, याचं काय महत्व आहे? याचं महत्व असं की बहुतेक ज्योतिर्लिंगांमध्ये जलाधारी उत्तरेला असते. त्यामुळे प्रदक्षिणा घालताना ती ओलांडायची नसते. म्हणून प्रदक्षिणा अर्धीच राहते. हो, बरोबर. पण इथे गोमुखी पूर्वेला असल्यामुळे भाविकांना गर्भगृहाभोवती पूर्ण अखंड प्रदक्षिणा घालता येते. अरे वा, हे खूपच वेगळं आणि महत्वाचं वैशिष्ट्य आहे. हो, हे घृष्णेश्वराचं एक खास वेगळेपण आहे. आध्यात्मिकदृष्ट्या हे खूप महत्वाचं मानतात. आता मंदिराच्या बाहेरच्या भागाबद्दल बोलूया. भिंतींवर पण खूप कोरीवकाम दिसते चित्रांमध्ये. अगदी. बाहेरच्या भिंती म्हणजे जणू शिल्पांची गॅलरीच आहे.
अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे हे शिवाचं मंदिर असूनही हो, इथे विष्णूच्या दशावतारांचं खूप सुंदर चित्रण केलेलं आहे. म्हणजे पुन्हा तेच शैव वैष्णव सलोखा. बरोबर, तो समन्वय इथेही दिसतो. आणि मंदिराच्या शिखरावर एक पांढऱ्या रंगाची मूर्ती आहे. ती खूप खास दिसते. हो, ती मूर्ती तर खरंच अद्वितीय आहे. पांढऱ्या शुभ्र दगडात कोरलेली आहे ती. काय आहे त्यात? त्यात संपूर्ण शिवपरिवार आहे. नंदीवर भगवान शंकर, पार्वती माता, गणपती आणि कार्तिकेय सगळे एकत्र विराजमान झालेले दाखवले आहेत. असं म्हणजे शंकराचं कुटुंबवत्सल रूप. हो, असं रूप दाखवणारं हे बहुधा एकमेव ज्योतिर्लिंग मंदिर असावं. म्हणजे शंकर फक्त योगी किंवा तांडव करणारा नाही, तर कुटुंबवत्सल, मायाळू आहे हे येथे दिसतं. म्हणजे हे सगळं स्थापत्य आणि मूर्तिकला केवळ सजावट नाहीये. नाही, त्यातून एक मोठा संदेश मिळतोय. एकतेचा, समन्वयाचा, देवत्वाच्या विविध पैलूंचा. हरिहर प्रतीक, दशावतार, कुटुंबवत्सल शिव सगळं मिळून एक खूप व्यापक दृष्टिकोन दिसतोय. नेमका हाच मुद्दा आहे. हे दगड फक्त बांधकाम नाहीयेत, ते बोलके आहेत, ते विचार देतात. आणि त्यामुळेच हे मंदिर फक्त एक ऐतिहासिक वास्तू नाही, तर एक जिवंत श्रद्धास्थान आहे. बरोबर. आणि याच जिवंत परंपरांविषयी आता बोलूया. हो, आजही हजारो भाविक रोज येत असतात इथे. सुरुवात करूया त्या मंदिरासमोरच्या कुंडापासून, शिवालय तीर्थकुंड. त्या कुंडाचा संबंध थेट घुष्मेच्या कथेशी आहे हे आपण पाहिलं. हो, जिथे ती शिवलिंग विसर्जन करायची आणि जिथे तिला पुत्र परत मिळाला. आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी त्याचा सुंदर जीर्णोद्धार केला. कसा आहे तो कुंड? मोठा आहे, जवळपास 1 एकर परिसरात आहे. चौकोनी आकार, 4 बाजूंना प्रवेशद्वारं, आत उतरायला साधारण 56 पायऱ्या आहेत. आणि आतमध्ये छोटी मंदिरे आहेत म्हणतात. हो, आत 8 लहान मंदिरं आहेत. ती अष्टतीर्थांची प्रतीकं मानली जातात. आणि परंपरेनुसार दर्शनापूर्वी इथे स्नान करतात. हो, आत्मशुद्धीसाठी स्नान करण्याची पद्धत आहे. मंदिर परिसरात अजून काही महत्वाचं आहे ना, तिथेच लक्षविनायक गणेशाचं मंदिर आहे. लक्षविनायक? हो, हे महाराष्ट्रातल्या 21 प्रमुख गणेशस्थानांपैकी एक मानलं जातं. त्यामुळे इथे गणपतीचं दर्शनही महत्वाचं ठरतं. आता जरा दर्शनाच्या नियमांबद्दल बोलूया. अनेकांना माहिती नसेल, पुरुषांसाठी काही खास नियम आहेत का? हो, गर्भगृहात प्रवेश करताना पुरुषांना कमरेच्या वरची वस्त्र काढावी लागतात. म्हणजे शर्ट, बनियन वगैरे. हे बंधनकारक आहे. अच्छा. आणि महिलांसाठी? महिलांसाठी पारंपरिक पोशाख अपेक्षित असतो. साडी किंवा सलवार कमीज. अजून काही वस्तू नेण्यास मनाई आहे. हो, चामड्याच्या वस्तू म्हणजे पाकेट, बेल्ट वगैरे आणि मोबाईल फोन आत नेता येत नाहीत. पण सामान ठेवायला सोय असते ना? हो, लॉकरची सोय उपलब्ध आहे, काळजी नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे गर्भगृहात जाऊन प्रत्यक्ष स्पर्श करून दर्शन घेता येतं. हो, ही खूप चांगली गोष्ट आहे. सर्वसामान्य भाविकांनाही गर्भगृहात प्रवेश मिळतो आणि अभिषेकही करता येतो. यासाठी काही वेगळं शुल्क किंवा VIP दर्शन वगैरे नाहीये? नाही, अशी कोणतीही व्यवस्था नाहीये. सगळ्यांसाठी समान दर्शन. यामुळे तो अनुभव खूप खास आणि जवळचा वाटत असणार. अगदी. म्हणूनच इथल्या दर्शनाला एक वेगळीच अनुभूती येते. मंदिरात रोज पूजा आरत्या होतात का? वेळा काय असतात साधारण? हो, नियमित होतात. सकाळी 5:30ला काकड आरती आणि मंदिर उघडतं. मग दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती असते. आणि रात्री? रात्री 8 वाजता सायंकाळची आरती होते. मंदिर साधारणपणे रात्री 9:30ला बंद होतं. पण श्रावणात गर्दी असते ना, तेव्हा जास्त वेळ उघडं असतं. हो, श्रावण महिन्यात रात्री 11 वाजेपर्यंत उघडं ठेवलं जातं. आणि अभिषेक वगैरे करायचा असेल तर? त्याची सोय आहे. रुद्राभिषेक, पंचामृत अभिषेक करता येतो. ऑनलाईन किंवा तिथे जाऊनही नोंदणी करता येते. विशेष उत्सव कोणते असतात इथे? सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. त्या दिवशी मंदिर रात्रभर म्हणजे 24 तास खुलं असतं. आणि श्रावण महिना? हो, संपूर्ण श्रावण महिना. आणि त्यातही श्रावणी सोमवार खूप महत्वाचे मानले जातात. प्रचंड गर्दी असते त्या काळात. या सगळ्या जिवंत परंपरांमुळेच हे स्थान आजही इतकं जागृत वाटतं. अगदी. आता आपण सुरुवातीला म्हटलं होतं की हे वेरूळ लेण्यांच्या जवळ आहे. हो, आणि दौलताबादचा किल्ला पण जवळ आहे. या तिन्ही ठिकाणांचा काही संबंध आहे का एकमेकांशी? आहे, आणि तो खूप महत्वाचा संबंध आहे. घृष्णेश्वर मंदिर हे एका मोठ्या वारसा त्रिकोणाचा भाग आहे असं म्हणता येईल. कसं काय? मंदिरापासून फक्त 1-2 किलोमीटरवर वेरूळची जगप्रसिद्ध लेणी आहेत. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. हो, ती लेणी तर अद्भुत आहेत. 6व्या ते 10व्या शतकात कोरलेल्या 34 लेणी आहेत तिथे. 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन.
म्हणजे त्या काळातली धार्मिक सहिष्णुता दिसते इथे. अगदी. आणि कलात्मक प्रगती तर आहेच. त्यातलं ते कैलास लेणं नंबर 16. हो, कैलास मंदिर. ते तर म्हणजे स्थापत्यकलेचा एक चमत्कारच आहे. एकाच दगडात कोरले ना ते. हो, एका प्रचंड दगडात वरून खाली कोरलेलं जगातलं सगळ्यात मोठं एक पाषाणी शिल्प आहे ते. कुठेही जोड नाही. कोणी बांधलं ते? 8व्या शतकात राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याने बांधलं असं मानतात. त्याची भव्यता आणि कलाकुसर पाहून थक्क व्हायला होतं. हा झाला त्रिकोणाचा दुसरा बिंदू. तिसरा कोणता? यादवांची राजधानी होती ना. बरोबर, बलाढ्य यादवांची राजधानी. नंतर मोहम्मद बिन तुगलकाने राजधानी दिल्लीहून इथे आणायचा प्रयत्न केला. आणि त्यानेच याला दौलताबाद नाव दिलं, दौलतीचं शहर. हो, हा किल्ला त्याच्या अभेद्य रचनेसाठी खूप प्रसिद्ध आहे. अनेक तटबंद्या, खोल खंदक. आणि ती अंधारी नावाची वाट जी गोंधळात टाकते. हो, ती पण. आणि उंच चांद मिनार. ही सगळी त्याची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे घृष्णेश्वर म्हणजे आध्यात्मिक शक्तीचं केंद्र. बरोबर. वेरूळ म्हणजे कलात्मक आणि धार्मिक वारसा. आणि दौलताबाद म्हणजे राजकीय आणि लष्करी सत्ता केंद्र. ही तिन्ही अगदी जवळजवळ. हा फक्त योगायोग असेल का? शक्यता कमी वाटते. याला आपण एक प्रकारचं शक्ती केंद्र त्रिकूट म्हणू शकतो. शक्ती केंद्र त्रिकूट. हो, इथे राज्य करणाऱ्या यादव राष्ट्रकूट राजांनी देवगिरीतून राज्य चालवलं, वेरूळमध्ये कलेला आणि धर्मांना आश्रय दिला आणि घृष्णेश्वराला श्रद्धेचं आणि राज्याच्या कल्याणाचं प्रतीक मानलं. अगदी. त्यामुळे या तिन्ही स्थळांना एकत्र भेट देणं म्हणजे फक्त पर्यटन नाही, तर त्या प्रदेशाच्या एकात्मिक इतिहासाचा अनुभव घेणं आहे. राजकीय, कलात्मक आणि आध्यात्मिक. बरोबर. त्या काळातील जीवनाची आणि सत्ता संतुलनाची एक वेगळीच कल्पना येते यातून. तर आजच्या आपल्या ह्या चर्चेत आपण घृष्णेश्वराच्या अनेक बाजूंना स्पर्श केला. हो, घुष्मेच्या कथेतून दिसणारी ती अढळ श्रद्धा आणि अपार करुणा, मंदिराचा तो विध्वंस आणि पुनरुत्थानाचा इतिहास, विविध स्थापत्य शैलींचा संगम आणि त्यातून व्यक्त होणारा समन्वयाचा संदेश, आजही जिवंत असलेल्या तिथल्या परंपरा आणि विधी. आणि शेवटी वेरूळ आणि दौलताबाद सोबत असलेलं त्याचं ते अटूट ऐतिहासिक नातं. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की घृष्णेश्वर हे फक्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक नाहीये. नाही, ते श्रद्धा, इतिहास, कला आणि मानवी भावनांच्या अनेक पदरांचं प्रतीक आहे. घुष्मीची कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती फक्त वरदान मागत नाही, ती क्षमा आणि करुणा जन्माला घालते. आणि मंदिराचा इतिहास दाखवतो की कितीही संकटं आली, कितीही आघात झाले, तरी श्रद्धा आणि संस्कृती टिकून राहू शकते. हो, आणि ती अधिक ताकदीनं पुन्हा उभी राहू शकते. आणि यातूनच एक विचार पुढे येतो नाही का, कोणता? की श्रद्धा, सत्ता आणि कला यांचं नातं किती गुंतागुंतीचं असतं, पण तरीही ते एकमेकांवर अवलंबून असतं. बरोबर. एवढी उलथापालत होऊन सुद्धा ही पवित्र स्थळं त्यांचं महत्त्व, त्यांचं आकर्षण कसं टिकवून ठेवतात पिढ्यानपिढ्या. हा खरंच एक विचार करण्यासारखा विषय आहे. याच विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथे थांबूया. घृष्णेश्वर मंदिर हे केवळ एक प्रार्थनास्थळ नाही, तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या समृद्ध वारसाचं प्रतीक आहे. अगदी. वेरूळच्या भूमीत एका कालातीत दीपस्तंभाप्रमाणे ते आजही उभं आहे.